चा संवेद हरिभक्त पारायण हरिभक्त पारायण शंकरजी चौधरी साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलंही सर हार्दिक स्वागत. उज्ज्वल गुरु आपण गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. पंच काय प्रॉब्लेम आहे? कृपया बेले संदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण पहिल्या सामन्याला भरपूर उशीर या अगोदर झालेला आपण मध्ये उद्घाटन सोहळा कधी संपन्न झालेला आहे, मात्र उद्घाटन सामना सुरू होत नाही. उद्घाटन सामन्याला सुरुवात करायची आहे. उज्ज्वल गुरु आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक पहिला चेंडू इथे फ्लिक केलेल्या चेंडूला मेडुक रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावीने अकाउंट ओपन होतं या लाखिवली संघाचा. सचिन पाटील ऑफ द मार्क. सचिन पाटील आपण मध्ये एक जुना जाणता खेळाडू, एक्सपिरियन्स कंपेनर आहे. अनेक वर्षापासून लाखिवली संघासाठी त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि अजूनही लाखिवली संघाकडून तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. उद्घाटन सामना आपण पाहतो या टीम वडोनगर विपक्ष जयगावदेवी लाखिवली या दोन संघामध्ये. बरोबर 10 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. यावेळी सामना करेल फलंदाज ऋतिक गडक. उज्ज्वल गुरव इथे मात्र ऋतिक गडकच्या बॅट मधून कडक फटका, चेंडू निघून जातोय मिडुकाच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने ऋतिक गडक याने कडक का फटक्याने आपल्या अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर. 7 विदाउट लॉस. हिरवाच फाटका इथे मात्र आपण पाहतोय जोरदार अपील तिथे केला जातोय, मात्र पंच सहमत नाहीत. अगदी बुंद्यात चेंडू हाताला गेला होता आणि यॉर्कर लेनला अशा प्रकारे फटका नक्कीच खेळणं थोडंसं अवघड होत आणि ते पाहायला देखील मिळतं. आपण पाहतोय पहिला आला होता, त्यानंतर काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न फलंदाज ऋतिक गडक करत होता, मात्र त्या प्रयत्नात सफल होत नाही. तसेच या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. हर्षदादा चौधरी आणि सागर भोईर दादांनी सांगितलं की आयवाज हेल जर कोणते प्रेक्षक पकडतात तर त्यांनाही अगदी पहिल्या बॉलपासून तर अंतिम मॅच पर्यंत 1000 रुपयाचे रोख पारितोषिक. क्या बात आहे. कॅच लोवर कॅच लो. इथे मात्र चांगले शतक पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील, मात्र एक चोटी धाव फलंदाजांनी पूर्ण केली. अगदी दिवसा ढवल्या एका धावेची चोरी केली जाते. एका धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ते 8 वर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट करत जोखीम पत्करली होती ही धाव पूर्ण करण्यासाठी दोन्ही फलंदाजाने. फ्रंटलाईन गोलंदाज उज्ज्वल गुरव आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र पुन्हा एकदा फील्डमध्ये परिवर्तन केले जाते, कारण लेफ्ट हँड राईट हँड हे दोन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. उजव्या आणि डावखुरी शैलीचा फलंदाज आणि म्हणूनच फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जातात. सुरेख चेंडू खोलवर डब्याचा चेंडू आणि फलंदाज सचिन पाटील पूर्णपणे खोलून ठेवलं होतं गोलंदाज उज्ज्वल गुरव याने. चांगली डिलिव्हरी आपण पाहतोय. षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक करताना गोलंदाज उज्ज्वल गुरव पाहायला मिळतोय. P1चं पहिले षटक मार्गस्थ आहे. प्रत्येकी 6 षटकांचा सामना P1 P2 दोन मॅन्डेटरी पावरचे षटके आपल्याला पाहायला मिळतील. उज्ज्वल गुरव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल फलंदाज सचिन पाटील. इथे या बॅकवर्डला जाऊन चेंडूला खेळलेला आहे. एक्स्ट्रा को रिझन मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा को रिझनला चेंडू अडवला गेलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने या पहिल्या षटकात समाप्तीनंतर जयगावदेवी लाखोली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 9 धावा. आणि पहिल्या षटकासाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की वेल खर्च केलेला आहे. 10 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि 3.5 मिनिटांमध्ये पहिले षटक पूर्ण केले गेलेले आहे. पहिल्या षटकात समाप्त झालेल्या पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 9 आपण पाहतोय. बिनबाद
P1चं पहिले षटक समाप्त झाल्याने आता मध्ये P2चं दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज होल्डर ऑफ ओढोनगर गिरीश पाटील. P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गिरीश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र ऑन दी ऑफच्या अंदाजाने फटका गेलेला आहे. क्षेत्ररक्षक केतन तिथे सज्ज आहे. प्रयत्न चांगला मात्र चिंडून निघून जाते सीमा पार षटकार. थोडस इंजर्ड होतोय नक्कीच. आपण पाहतोय खेळाडूने आपली काळजी देखील घ्यायची, कारण आपण पाहतोय जी सीमारेषा आहे त्या सीमारेषेला छोटे छोटे बांबू आहेत आणि म्हणून आपली स्वतःची काळजी देखील क्षेत्ररक्षकाने घ्यायची आहे. यानंतरच्या दोन्ही संघांनी या टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. आपण उद्घाटन सामना पाहतोय जय गावदेवी लाखोली विपक्ष टीम ओढोनगर या दोन संघांमध्ये थोडीशी दुखापत इथे मात्र हिलोडोल होते. सीमारेषा लगत आपण पाहतोय झेल चांगल्या प्रकारे पकडला गेला होता, मात्र सीमारेषेचा जो पडदा आहे त्या पडद्याला जाऊन क्षेत्ररक्षक धडकला होता आणि म्हणूनच हा षटकार आहे. गिरीश त्याचं स्वागत षटकाराने करताना आपण पाहतोय फलंदाज ऋतिक गडक. सचिनच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतो, माफ करा. थोडासा व्यत्यय नक्कीच सामन्यामध्ये आला होता, कारण खेळाडू थोडासा इंजर्ड झाला होता. तर लगेच गेम स्पीडअप करायचा आहे, खेळायला सुरुवात करायची आहे. जवानमान व जय भोलेनाथ सरवली अजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम खासदार चषक 2025 हे दिमागदार आयोजन मित्र आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहतोय प्रत्येक सामना 6-6 षटकांचा खेळवला जाईल. मात्र सर्व संघांनी त्यासाठी सहकार्य देखील करायचं आहे, जेणेकरून सर्व सामने 6-6 षटकांचे खेळवले जातील. गिरीश बॉलिंग ट्रॅकवर. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न मिळवतो, बॅट चेंडू घेता आला नाही. आपण पाहतोय एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने लाखोली संघाची धावसंख्या बिनबाद 16वर पोहोचते. स्कोररच्या भूमिकेमध्ये किंग स्कोरर एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आपण पाहतोय. संयोजन कक्षामधून आपण आवाज ऐकणार व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांचा. तसेच लेजंड प्लेयर सरवलीचे आणि 40+ एक जबरदस्त खेळाडू संजयजी पाटील सावंतचे देखील शुभ आगमन झालं. वेलकम आमच्या सगळे संयोजक व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली करण कालन सरांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचा देखील आवाज या स्पर्धेमधून ऐकणार आहोत. गिरीश पाटील स्विंग अँड मिस. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो विकेट कमीच्या हातामध्ये. वेग देखील भन्नाट आणि चांगल्या लाईन लेंथवर टप्पा पाहायला मिळाला होता. होल्डर ऑफ ओढोनगर गिरीश पाटील आपण पाहतोय वेगाने चेंडू हाताळताना. P2चं दुसरं षटक मार्गास आहे. संघाची धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 16 धावा बिनबाद. चांगली सलामी आपण पाहतोय जय गावदेवी लाखोली संघासाठी सचिन पाटील ऋतिक गडक या दोन्ही सलामीरांकडून. गिरीश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका, मात्र जिथे खेळायचं होते ते खेळू शकला नाही. जोरदार अपील आणि यस इथे काय घडलंय पाहावं लागेल. दोन्ही पंच जवळ येत आहेत आणि त्यानंतर मात्र डिसिजन दिला जाईल. तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र ऑनफिल्ड पंचांनी इशारा केलेला आहे. तिसरे पंच आमचे कंट्रोल रूम मध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र आता डिसिजन दिला जाईल. रमेश म्हात्रे सर तिसरे पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, थर्ड आहे. इज नॉट आउट. लेग बायच्या रूपाने धाव आपल्याला पाहायला मिळते.
आणि लेगबाच्या रूपाने या संघाच्या धावसंख्येमध्ये एकने बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 17वर. प्रत्येक टीमसाठी एकच रिव्ह्यू असेल आणि या पंचांना जर कुठले या शंका वाटली तर ते रिव्ह्यू मात्र घेऊ शकतात. मात्र प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू असणार आहे. सक्सेसफुल राहिला तर पुन्हा रिव्ह्यू घेता येईल. मात्र अनसक्सेसफुल झाला तर मात्र त्या संघाला पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू असणार आहे. फोर्स केलेल्या चेंडूला समोर केलेल्या 20 मध्ये शतरक्षक दूर आहे. चेंडू निघून जाईल. सीमा पार दणदणीत चौकार. सुरेख फटका आपण मध्ये सचिन पाटीलच्या बॅटमधून एक्स्ट्रा रिझन मधून चेंडू अगदी वेगाने आपण पाहिला होता. 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराने संघाच्या धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 4 ने पोहोचते ते 21 ओव्हर. 21 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. चांगली धावसंख्या आपण बघतोय. ती सलामी आवश्यक हवी होती लाखिवली संघाला. ती सलामी देताना सचिन पाटील आणि ऋतिक गडक हे दोन्ही सलामीचे फलंदाज. इथे कंट्रोल फटका पाहायला मिळत नाही तरी एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढवून धाव प्ले करून 22 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. भावाली बी संघाचा संघनायक आणि पिंपलनेर संघाचा संघनायक. न्यूयॉर्क पिंपलनेर जीशे मध्ये नंबर 1 वर हा संघ रँक करत आहे. 2 विजेतेपद आणि 2 उपविजेतेपद या संघाने पटकवले आहेत आणि या जीशेच्या नंबर 1 संघाला पुढील सामन्यामध्ये आपण येणे मध्ये पाहणार आहोत. टॉस साठी जर एखाद्या संघाचा संघनायक नसेल तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि दोन्ही संघाचे संघनायक जर नसतील तर एका षटकाची कपात केली जाईल. म्हणजे 6 षटकांचा सामना प्रत्येक 5 षटकांचा खेळवला जाईल. ही स्ट्रिक नियमावली नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. एक भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन खास चषक आपण पाहतो. खासदार चषक 20-25 आयोजन जयहनुमान सरवली आणि जय मल्हारनाथ सरूर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. P1 आणि P2 या 2 मॅन्डेटरी पावलाच्या षटकांची समाप्त झालेल्या आहेत. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 22 बरोबर 11.00 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्या आहेत लाखिवली या संघाने. आणि लाखिवली संघासाठी एक प्लस पॉईंट आपण पाहतोय की कुठल्या प्रकारचा गडी या लाखिवली संघाने गमावलेला नाही. उज्ज्वल गुरु कंटिन्यू आपण पाहतोय ज्याने P1चं पहिले षटकात होतं. ज्या षटकामध्ये त्याने फक्त 90 धावा खर्च केल्यात आणि त्याच्यावर पुन्हा एकदा संघनायकाने या विश्वास दाखवलेला आहे. आपल्या स्पेलमधील शेवटचं आणि संघाकडून तिसरं षटकात आलं. इथे खुल्या टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फालतूमध्ये अडवण्याचा प्रयत्न अडवला जात नाही. एक धाव फलंदाज दरम्यान पूर्ण करतायत. धावसंख्या 23. आपण सामना पदे टीम ओढवनगर विपक्ष जय गावदी लाखिवली या 2 संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल न्यूयॉर्क पिंपलनेर विपक्ष जय हनुमान भावाले बी या 2 संघामध्ये. नेक्स्ट मॅच एक मोठा सामना बिग मॅच आपण पाहणार आहोत. उज्ज्वल गुरव बॉलिंग ट्रॅकवर आपल्या कोट्यातील शेवटचं आणि संघाकडून तिसरं षटक आताना आपण पाहतोय. सामनाकारी फलंदाज ऋतिक गडक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट्स कळले रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. पुन्हा एकदा सिंगलने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 24 वर. 24 धावा आपण बघतोय. आज देखील तारीख 24 आहे. 24 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. 28 डिसेंबर या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. सुपर संडे पाहिलं आणि जाऊ दिलं. पंच देखील आमच्याकडे वळतात आणि हा चेंडू मात्र गोलंदाज उज्ज्वल गुरुवाला पुन्हा हाताळावं लागेल. वाईट चोपाने आव्हान त्या धाव आपल्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या 25. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी धाव प्लेवर पाहायला मिळते. आणि याच इनिंग मधील पहिली आव्हांतर धाव आपण पाहतोय. म्हणजे आव्हांतर धावेचं अकाउंट देखील अल्पेश उघडलं जाते. उज्ज्वल गुरव बॉलिंग ट्रॅकवर सामनावीर फलंदाज सचिन पाटील. फुलटा चेंडू हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. एक सिंगल रन्स इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. सिंगल धावफलक हलता षटकामध्ये आपण बघतोय. धावसंख्या 26. मोठ्या फटक्यांपासून सध्या तरी उज्ज्वल गुरु यांनी लाखोली संघाच्या फलंदाजांना वंचित ठेवलेले आहे. भावाले बी संघाचा संघनायक तसेच पिंपलनेर संघाचा संघनायक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे.
इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चेक. तसेच 40 प्लस एक जबरदस्त खेळाडू सुधाकरजी चौधरी साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं. मी त्यांनाही विनंती करतो आपणही यायचं माणसावरती. आपले खासदार चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. शतरक्षक चेंडू खाली आणि अखेर पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होताना लाखिवले या संघाचा. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना ऋतिक गडे याने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी या एकच षटकाच्या मदतीने 8 Check. धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि तसेच आपल्यामधनं रजा घेत आहेत रांजनोली गावचे विद्यमान उपसरपंच युवा नेतृत्व किरणदादा ठाकरे साहेबांची आज महत्त्वाची उपस्थिती राखली. मी साहेबांचे विशेषतः आभार व्यक्त करतो की आज आमच्या विनंतीला मान देऊन ही महत्त्वाची उपस्थिती तुम्ही आज या उद्घाटनीय सोहळ्याकरिता दाखवली. साहेब आपल्यामधनं रजा घेत आहेत. साहेबांचे पुन्हा एकदा विशेषतः मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. वनडाऊन पोझिशनला खेळण्यासाठी या फलंदाज वैभव पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. स्विच हिट. मात्र इथे आपण पाहतोय या झेलला आणि आणखीन एक फलंदाज फेल. आल्या पावली माघारी परतताना वैभव पाटील आपण पाहतोय तू चल मया या अशी स्थिती सध्या आपण पाहतोय लाखोली संघाच्या फलंदाजांची. ऋतिक गडक बाद झाल्यानंतर वैभव पाटील आला होता. मात्र पहिला चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात तो झेल देऊन पॅलमध्ये परतताना नेक्स्ट बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. टाइम आउटचा रूल देखील क्रिकेटमध्ये या गोष्टीची देखील आपण जाण ठेवायची आहे. आतापर्यंत 16 मिनिटे या वडनगर संघाने या खर्च केलेले आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल न्यूग्रा पिंपल विपक्ष जवानमान भावाले बी या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने आपण टॉस या. न्यू बॅटर निशान गडक आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ऋतिक गडक यांचे बंधू आहेत निशान गडक आणि निशान गडक देखील कडक फटके खेळण्यासाठी या ओळखले जात आहेत. दोन सफलता आतापर्यंत अर्जित केलेल्या आहेत उज्ज्वल गुरु याने. विकेट टेकर गोलंदाज आहे. इथे यॉर्कर यांचा चेंडू अगदी अटपटीत अंदाजामध्ये चेंडू खेळून काढलेला या डीप मिड ऑफ रिझन मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक केतन पाटील चेंडू फेल करतोय. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर जय गावती लाखोली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 27 27 लॉस ऑफ 2 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. उज्ज्वल गुरु याने आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. 2 षटकामध्ये त्याने 14 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. उज्ज्वल गुरु याने आपला स्पेल पूर्ण केलेला आणि आपला स्पेल पूर्ण करण्याची आता मात्र तयारीत आपण पाहतोय गिरीश पाटील याने देखील या अगोदर षटक हाताळलं होतं. होल्डर ऑफ ओढूनवकर ज्या षटकामध्ये त्याने 12 धावा खर्च केले त्या थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं होतं. इथे मात्र वापसी करावं लागेल गिरीश पाटील याला. गिरीश पाटील बॉलिंग ट्रॅकवर तर गिरीश पाटील याचा सामना करेल फलंदाज निशान गडक. यायला मात्र चेंडूला फेरकावून देण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. मात्र प्रॉपर टायमिंग साधलेलं आहे. चेंडू निघून जातोय सीमा पार 6 धावांचा षटकार. असं वाटलं होतं की हा फटका मिस टायमिंग आहे मात्र प्रॉपर टायमिंग पाहायला मिळते.
तर हर्षद दादा आणि सागर दादा यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कॅश लो हर्षद चौधरी आणि सागर भोईर यांच्याकडून हे पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आणि ही सुवर्ण संधी अगदी पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत पाहायला मिळेल आणि शेवटच्या दिवशी कदाचित या बक्षिसामध्ये वाढ देखील होऊ शकते. प्रेक्षकांना सुवर्ण संधी सीमारेषे जेल बाहेर आपण जेल पकडता तर आगवा जेलसाठी तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. या षटकामध्ये आपण पाहतोय गिरीश पाटील यांनी षटकार खर्च केल्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलेले आहे. त्यानंतरचे 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. 34 धावा 34. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. लाखोली संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना. गिरीश पाटील बॉलिंग ट्रॅकवर तर गिरीश पाटील याचा सामना करेल फलंदाज सचिन पाटील. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न प्ले अँड मिस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नाही. कुठल्याही स्पॉटवर चेंडू पिच झाला होता. निघून जातोय विकेट कपीच्या हातामध्ये. चांगले गोलंदाज आतापर्यंत गिरीश पाटील हाताळताना आपण पाहतोय. अगदी मोठे फटके खेळण्याचं स्वातंत्र्य इथे मात्र दिलेलं नाही. षटकर नक्कीच पहिल्या चेंडूवर खर्च केलं होतं आणि त्यानंतर काय कमबॅक त्याचा पाहायला मिळतोय. इथे मात्र मोठा फटका हवाई फायर आणि हा चेंडू निघून जातोय मेडिकोच्या रोल सीमाच्या बाहेर. सचिन आला रे आला. कल्पेश पाटीलला सुवर्ण संधी. 1,000 रुपयाचं पारितोषिक कल्पेश पाटील यांनी सोडलेलं आहे. कल्पेश पाटील आपण दक्ष राहायचं कारण 30% देखील जवळ येत आहे. 30% ची तयारी आतापासूनच सुरू करता येईल आपल्याला. तर अशा प्रकारे आपण बघतो 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. आयोजन कमिटीला हे पारितोषिक नसणार आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे. गणेश पाटील होते बॉलिंग ट्रॅकवर. उज्ज्वल गुरु आणि गिरीश पाटील यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. दोघांनी 2-2 षटकात आलेले आहेत आणि आता मात्र 2 नवीन गोलंदाज बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. 5वं षटक पेनल्टीमेंट षटक ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जाते. गणेश पाटील याच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. तर गणेश पाटील याचा सामनागर फलंदाज निशान गडक जो वैयक्तिक 8 दशकांवर फलंदाजी करतोय. गणेश पाटील इथे मात्र समोर केलेल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज मात्र त्याला बीट करून चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी झन्नाटेदार चौकार. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाज पूर्णपणे खोलून ठेवताना गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूच्या हातांनी पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिर आहे 45 धावा. 5वं षटक मार्गस्थ आपण सामना पाहतोय. टीम ओढोनगर विपक्ष जय गावदेवी लाखोली संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. इथे ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतो. स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू पकडला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो आणि हे अति काही संकटात नाही. अखेर धावची चोपाने फलंदाज सचिन पाटील हा बाद होताना.
अजित अजित कर हे अजित कर तुम्हाला नाव सांग अजित अजित पाटील न्यू बॅटर अजित पाटील. 3 फलंदाज बाद झालेत. आपण पाहतोय पहिला फलंदाज ऋतिक गडक, त्यानंतर बाद झाला होता वैभव पाटील आणि नुकताच बाद झालेला आहे सचिन पाटील. चांगला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गणेश पाटील चौकार खर्च केला होता आणि त्यानंतर मात्र त्याने देखील कमबॅक केलेलं आहे. प्रत्येक गोलंदाजांना आपण बघितलं तर सुरुवातीला गोलंदाज मागे ठरले होते, मात्र त्यानंतर त्या गोलंदाजाने स्वतःला सावरलेलं आहे. चांगली गोलंदाजी कंट्रोल गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. इथे देखील गणेश पाटील याने पहिल्या चेंडू चौकार खर्च केल्यानंतर कमबॅक केलेलं आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खूपच डीपमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र वेगवान चेंडू फलंदाजाला फॉलो केला होता. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती, 5 षटकांची समाप्ती आणि 5 षटकांची समाप्तीनंतर जय गावती लाखिवली संघाची धावसंख्या 3 बाद 46. शेवटचा कॉल ऑफिशियल दिला जातोय टॉससाठी. जॉइनमॅन भावले बी संघनायक तसेच न्यू इकडे पिंपलेर संघनायक. लास्ट ऑफिशियल कॉल हा टॉससाठी दिला जातोय. यानंतर आपण सामना पिंपलेर विपक्ष आपण भावले बी या 2 संघामध्ये पाहणार आहोत. अगदी वेळेवर खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय 5 षटकांसाठी बरोबर वेळ खर्च केला गेलेला आहे. आणि आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज केतन पाटील. शेवटचं षटक घालण्याची जबाबदारी ते मात्र केतन पाटील याच्यावर सोपवले गेलेले आहे. केतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय, तर केतन पाटील याचा सामना करेल फलंदाज निशान गडक, जो वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये एक षटकार एक चौकारचा देखील समावेश आहे. अजित पाटील आणि निशान गडक ही जोडी मैदानामध्ये, तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज केतन पाटील पाहायला मिळतोय. यावेळी मात्र फुल टॉच आणि फुलटॉचं फुल टोल असून चेंडूला फेकून दिलेला आहे. या सीमा पार फाईन लेगच्या वरून षटकार. समोर खेळलेल्या चेंडूला 20 मध्ये चेंडू कव्हर मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा लेजी थ्रो आणि थोडासा वाईड थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 54, 54. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय गावती लाखिवली संघ आपण पाहतोय. हा शेवटचा चेंडू आहे आपण पाहतोय आणि शेवटच्या चेंडूवर मोठा फटका, चेंडू निघून जाईल सीमा पार, अगदी गुरुच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा षटकार. दुसऱ्या इनिंग मध्ये नक्कीच 3 चेंडूंचा शेवटचं षटक असणार आहे. माफ करा, आपण पाहतोय शेवटचं षटक केतन पाटील हाताळताना आपण पाहतोय. इथे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये ज्यावेळी वडोनगर संघ फलंदाजी करेल त्यांना मात्र 3 चेंडूंचा षटक खेळायला मिळेल शेवटचं. इथे मात्र स्वीप केलेल्या चेंडूला लॅप स्वीप, क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 61 वर.
दोन षटकार केतनच्या विरुद्ध नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाणामारी षटकाने हाणामारीची खिली आपण बघूया इथे मात्र निशान गडक कडून. केतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळी सामनावीर फलंदाज अजित पाटील. आतापर्यंत अजित पाटील 2 चेंडू खेळले मात्र एका धावेचं योगदान त्याला देता आलं नाही. इथे मात्र लॉफ केलं चेंडूला, लॉफ्टेड फटका, सीमारेषेलगत झेल पकडला जातोय मिडुगरी जेलमध्ये आणि इथे मात्र अजित पाटील याची केली संपुष्टात. खेळ मात्र सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. स्लॉफी वर्क 2 धाव फलंदाज पूर्ण करतात दरम्यान. अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती झाली. पहिल्या डावामध्ये लाखोली संघाने या 6 षटकामध्ये आपल्या धावपलीवर धावा कुठून काढलेल्या आहेत त्या 65 आणि 66 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. इथे मात्र टीम वडुणकर या संघासमोर. तर बोलू आपण टॉसकडे. टॉस केला जाईल. टॉस बॉक्समध्ये O2 विशाल पाटील. वडुणकर संघटक आणि लाखोली संघटक आपण इनिंगला सुरुवात होण्या अगोदर संपर्क साधायचा आहे. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण टॉस करणार आहोत. यापुढील होणारी जी लढत आपल्याला पाहायला मिळणार न्यू एकविरा पिंपलनेर आणि त्यांचा अगेन्स्ट टीम जय बजरंग भावाले बी. आणि टॉस आपण करणार आहोत. माजी सरपंच सरवली उत्तमजी चौधरी साहेब आणि तसेच हरिभक्त पारायण जगदीशजी पाटील साहेब आणि तसेच हरिभक्त पारायण गंगारामजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. कॉल कोण करतो? भावाले बी टीमचा कॉल असेल. हेड असा कॉल केला. इट इज हेड. टॉस भावाले बी टीमने जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हायचं. चर्चा भरपूर सारा आपण करणार आहोत. सर्वप्रथम ही गोष्ट विचारेन की आपण भरपूर सारा स्पर्धा खेळत आलेल्या आहेत बट फर्स्ट टाइम ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये 6 ओव्हरची मॅच खेळण्याची संधी मिळणार आहे. या कन्सेप्ट विषयी काय सांगाल? आयोजन तर खूप छान केलेलं आहे. इथे खेळाची संधी मिळेल त्यांचा धन्यवाद करतो. आणि आवर्जून ही गोष्ट विचारेन टॉस तुम्ही जिंकला, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. फारशा चर्चा करणार नाहीये. बेस्ट ऑफ लक टीम भावाले बी. नयन पाटील आमच्या समोर आहेत. नयन, तुम्हाला प्रश्न मी नक्कीच विचारेन. सध्या सगळीला टीमचा परफॉर्मन्स देखील चांगलाच होतोय बट त्या अनुसरून ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये फर्स्ट टाइम 6 ओव्हरची मॅच खेळण्याची संधी मिळणार आहे आणि या कन्सेप्ट विषयी काय सांगाल आणि जीवनमान सरवलीच्या या संकल्पनेविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता? खूप चांगलं असं आयोजन केलेले आणि चांगली संकल्पना पण ठेवलेली आहे की 6 ओव्हरची मॅच टेनिस क्रिकेटमध्ये सहजासहजी 6 ओव्हरची मॅच खेळायला भेटत नाही आणि 4च ओव्हरची मॅच असते. त्यासाठी अनामारी करायला लागते आणि फास्ट क्रिकेट होतं.
आणि नाईनजी स्पेशली युवा खेळाडू आपले ज्या प्रकारे खेळतात, हार्दिक गायकवाड असतील, नेत्रज असतील, ज्याप्रमाणे ऑल ओव्हर यंग टीम खेळत आहे, इतके वर्ष स्ट्रगल केला, संघर्ष केला, बट जे हवं होतं ते मिळत नव्हतं. बट या पर्वामध्ये ते झालंय. 2 स्पर्धेचे तुम्ही चॅम्पियन बनलेत आणि ऑल ओव्हर आतापर्यंत तुमची जी टीम खेळलेली आहे, युवा खेळाडूंविषयी, टीमविषयी काय सांगू इच्छिता? खूप चांगले असे प्लेयर भरणी केलेली आहे. युवा संघ आम्ही बनवला आणि पूर्ण गावाचं स्वप्न होतं की चॅम्पियन बनण्याचं, तो आम्ही स्वप्न त्यांना पूर्ण करून दिला. आणि नाईनजी शेवटचा प्रश्न हाच विचारेन, बॅटिंग करावी लागणार आहे 6 ओव्हरात, काय वाटतंय कोणता आकडा माइंडमध्ये येतोय की या टोटलपर्यंत जर पोहोचलो तर तो टोटल आम्ही डिफेंड करू शकतो अगेन्स्ट भावालेबी? एखादा आकडा आणि बॅटिंग क्रम. 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करून, कारण की या ग्राउंडमध्ये रन होतात आणि रन बनवण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक टीम पिंपलने. टॉस कंप्लीट झाला. बातमी अशी आहे की जयबजरंग भावाले बी टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. बट तुम्ही कुठे जाऊ नका, अगदी थोड्याच वेळात सेकंड इनिंगला होईल सुरुवात आणि जशी सुरुवात होईल कॉम्बॉक्समधनं जोडले जातील करंजी काळन सर. धन्यवाद. टीम लाखिवली आणि टीम वडुनवकर दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा आहे आणि आयोजकांनी महत्त्वाची सूचना दिलेली आहे की संपर्क जोपर्यंत साधत नाही सामना सुरू होणार नाही. सो रिक्वेस्ट असेल की लवकरात लवकर संपर्क साधा. Hey, check. Hello, check, check. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाळ सर आणि त्यासोबत विशालजी पाटील. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व वरुणी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख ऋणी देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. कोणत्याही कार्याची सुरुवात म्हटलं की ज्ञानस्वरूप मोर्याचं पूजन ही आपली प्रथा ही आपली परंपरा. कारण गुणांचा मोरंब तो निर्गुणांचा आदी अनंत आहे सगुण साकार आहे. करणारी टीम पहिल्या षटकामध्ये आशिष पाटील आपण पाहतो. पॉवर प्ले 6 ओव्हरची मॅच आहे. लक्ष या मॅच मध्ये आपण पाहतोय 66 धावांचं. ऑन साइडला उडवलाय बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने
मिड विकेटचा फिल्डरने अटेम्प्ट तर केला पण त्याचा वाक्या बाद. नो चान्स फॉर द फिल्डर. पहिल्या टप्प्यावरती आलाय पहिला चौकार. सुरेश बाळमामा म्हात्रे यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जय हनुमान आणि जय भोलेनाथ सरवली क्रिकेट संघाच्या वतीने. गोलात बॉल, यॉर्कर, वेग प्रचंड होता. गोलंदाज आशिषला पण पाहत आहोत. पहिला बॉल हलका लेंथ होता, देन त्याला ऑन साइडला टर्न करण्यात आलं होतं केतन कडून. चौकार आपण जरूर बघितला. देन आता तिथे डॉट बॉल आलेला. मॅच मध्ये 66 धावांचं लक्ष आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. हे देखील एक नाविन्यपूर्ण संकल्पना. अथवा शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आपण 5, 4, 3 ओव्हरच्या मॅचेस देखील पाहतो. लोआ फुल टॉस, मिड ऑन आता लॉफ्ट केला बॉलला, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, थेट आमच्या मुख्य व्यासपीठावरती केतनने पाठवलं बॉलला. 6 धावा. प्रक्षेपण करत आहे आणि ऑल टीम, कॅमेरामॅन, ऑपरेटर सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. सरवलीकरांची क्रीडा नगरी ऐतिहासिक आणि वैभवशाली असं क्रीडांगण आहे. बऱ्याचशा स्पर्धा मागच्या काही पर्वांमध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाल्या. जय हनुमान क्रीडांगण सरवली आणि जय हनुमान आणि जय भोलेनाथ सरवली आयोजित खासदार चषक 2025. भिवंडी लोकसभेचे खासदार फक्त भिवंडी लोकसभेपुरते मर्यादित राहिले नाही. भूमिपुत्रांचा जो लढा सुरू आहे, दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं ही मागणी खऱ्या अर्थाने ज्यांच्याद्वारे केली जाते. संसदेमध्ये वारंवार जो मुद्दा पकडला जातोय ज्यांच्याद्वारे, आणि एकविरा देवस्थानचे देखील मेन ट्रस्टी देखील आहेत. सामाजिक बांधिलकी असलेला एक आदर्श नेता भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाबा म्हात्रे. पुलर लेन वन्स अगेन, मोठी गॅप, लॉंग ऑन ला बॉल चाललाय, कार्पेटने फिल्डर आलाय, शेवटला अटेम्प्ट त्याचा फसला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जे प्रेक्षक आणि खेळाडू या मैदानावरती येत आहेत त्यांना विनंती आहे की आपल्या गाड्या पार्किंग झोन आहे तिकडेच पार्क करा प्लीज. मैदानाच्या आतमध्ये कोणी आणू नका. मैदानाच्या बाहेर त्या बाजूला रस्त्याच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. फटका फसला होता पण इनफिल्डच्या वरतून तो डीप मध्ये फिल्डर पोहोचेल. कॅचचा 9 उचलून थ्रो केला जाईल. धावा 2 मिळतात. 2 ने पहिल्या षटकाचा खेळ संपला. P1 मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय वडूनवगरला गावदेवी लाखवलीच्या अगेन्स्ट 66 चा चेस आहे. धावा 17 नाबाद. यस, वेळेचं बंधन आहे त्यामुळे जे जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. योग्य त्या वेळेवरतीच तुम्हाला उपस्थिती दर्शवायला लागेल. बॅटिंग करणारी टीम वडूनवगर उशिराने या ठिकाणी उपस्थित होती त्यामुळे त्यांना 3 बॉलची पॅनल्टी, म्हणजे शेवटचं जे षटक आहे तिकडे फक्त 3च बॉल टाकले जातील. म्हणजे 33 बॉलचा सामना आहे. 33 बॉल मध्ये तुम्हाला 66 धावा चेस करायच्या आहेत. पर बॉल डबल रन आहे. सध्या तरी 21 रन आहे. पहिल्या षटकामध्ये स्टार्ट चांगला भेटला. 17 धावा केतन पाटील कडून 16 धावा आपल्याला एकंदरीत पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये 2 चौकार, 1 षटकार देखील आपण बघितलं तर 1 दुहेरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. चांगला खेळ झाला. वाराचा प्रचंड वेग आहे आणि जय हनुमान क्रीडा नगरी सरवलीवरती मॉर्निंग सेशन पासून इव्हिनिंग 4 ते 5 वाजेपर्यंत देखील हवा खेळत असताना तुम्हाला पाहायलाच मिळेल. वाराचा प्रचंड वेग आहे आणि काही अंशी त्याचा फायदा होतोय. जर डाऊन दी ग्राउंड तुमचे फटके येतील तर बॉल काही अंशी वाऱ्यासोबत पुढे जाणार आहे. अक्रॉस द बॅट चांगला पिक केला बॉलला, गॅप मध्ये एक्झिक्यूट केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय. चौकार. बघा लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे. स्पर्धा मोठी आहे. बॅटिंग करणारी वडूनवगर टीम राहुल आहेत का?
एक्स्ट्रा प्लेयर कंपल्सरी आहे. ऑलरेडी पॅव्हलियन मध्ये काय एक्स्ट्रा प्लेयर आहेत तिकडून पाठवा पण प्लीज. राहुल सध्या स्ट्रायकिंग एंडला. चौकार त्याचा बॅट मधून आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 21. 21 धावा धावा फलकावरती. षटक दुसरंच प्रगतीपथावर आहे. 66 च्या चेस मध्ये जबरदस्त स्टार्ट भेटलाय. वन्स अगेन फुल टॉस लॅप स्वीप आहे आणि आता ही सेम रिझल्ट. पहिल्या बाउन्स वरती बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बाहेर. राहुलच्या बॅट मधून आलाय चौकार. दोन लागोपाठ चौकार आलेले. पाहूया तिसरा येतोय का. लॅप स्वीप. बॉटम हँड फार स्ट्रॉंग आहे आणि पाहतोय करडी नजर बॉल वरती आहे. बॉल कशा पद्धतीने येतोय. दोन्ही बॉल फुल लेंथ आपण बघितले. दोन्ही बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळवलंय. दोन चौकारा निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 25. 25 धावा धावा फलकावरती आहेत. माझ्यासोबत अल्पेश गायकवाड. इव्हंटी नव्हे तर कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट फार जवळून त्यांनी बघितलेलं आहे. ठाणे रायगड मधील बऱ्याचशा नामांकित स्पर्धांमध्ये आजवर ऑफिशियल स्कोररची भूमिका. ऑन साइडला लॉफ्ट करायचं होतं. कॅपमध्ये बॉल आहे. काऊ फेस मध्ये फिल्डर डीप मधून येतील. एक धाव सहजरित्या मिळते. दोन्ही बॅटर्स इरादे स्पष्ट आहेत. सुरुवातीला अटॅक करतात. टप्प्यात आला तर कार्यक्रम ते करत आहेत आणि जर चांगला बॉल असेल त्याला सन्मान देत असताना सिंगल डबल कडे देखील फोकस आहे. स्ट्राईक रोटेशन आपण पाहतोय दोघांकडून. धावसंख्या सध्या जर आपण बघितली तर ती 26. 26 धावा धावा फलकावरती आहेत. राहुल चौगले आणि केतन पाटीलची पार्टनरशिप सुरुवातीला जबरदस्त आहे. जागा बनवली आहे. बॅकफुटला पंच केला बॉलला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पहिल्या बाउन्स वरती बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. जागा बनवली. लेग स्टम्पचा बाहेर आला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला आताही पाहायला मिळेल. केतनने अगोदर लेग स्टम्पचा बाहेर येत असताना स्ट्रोक साठी जागा बनवली. मुद्दामून त्याला खेळायचं होतं त्या बाजूला. बॉल मध्ये बाउन्स होता. पंच करावं लागलं आणि एक्स्ट्रा कव्हरला चिरत बॉल गेलाय. चौकार आलाय 4 धावांनी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली पुढे आपण पाहतोय ती 30. नेक्स्ट मॅच जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ आपण तयार राहा कारण वेळेचं बंधन आहे. प्रत्येक मॅच वेळेवरती सुरू होईल आणि वेळेवरतीच प्रत्येक डाव तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. न्यू एकविरा पिंपळनेर आणि प्राची 11 जय बजरंग बाबा बी मध्ये देखील आपण पुढचा सामना पाहणार आहोत. दोन्ही संघांना हीच विनंती आहे की तयार राहा आपण. या चौकारानिशी केतनने वळून ओव्हरला पोहोचवले ते 30 वरती. 30 धावा धाव फलकावरती. अर्धा पल्ला फार लवकर पार करतात. अटॅक केला दोन्ही बॅटर्सने. फ्लाइंग स्टार्ट. मॉर्निंग सेशन आणि सकाळचं प्रफुल्लित प्रसन्न करणारं वातावरण आहे. सकाळी घरातून निघाल्याबरोबर जी गुलाबी थंडी आणि त्यासोबत सूर्य देवतांचा प्रकाश या दोन्ही गोष्टी पोषक असं वातावरण आहे. सध्याचं ऊन देखील तितकंसं नाही का आपण म्हणू शकत नाही. उन्हामध्ये उष्णता जास्त आहे. स्लाइस केलाय. चांगला फटका. बाउन्स इथे होता आणि बॉल निघालाय बॅकवर्ड पॉइंटला. चिरात सीमा पार चौकार. चौकार आणखी एक आला आणि या 4 धावांसोबत धावसंख्या मात्र फार वेगाने चालली आहे. 34 धावा. 2 चौकार अगोदर राहुल चौगुलेचे तर 2 चौकार आता केतन पाटील कडून. आक्रमण काउंटर अटॅक सुरुवातीपासून केलाय आणि लाखिवलीला एकमात्र गोष्ट आता सध्याच्या घडीला पाहिजे ब्रेक थ्रू. जर विकेट आली नाही तर धावांचा वेग कमी होणार नाही. समोर लॉफ केलाय. ऑन दी अप. स्ट्रेट हिट. सीमा रेषेच्या बाहेर. नो बॉल. ओव्हर स्टेप करण्यात देखील आले आणि फील्डिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेला आहे. फ्री टॉन. डाऊन दी ग्राउंड. जबरदस्त बॅटिंग. आतापर्यंत चौफेर फटकेबाजी. स्मॅश करत असताना एक्स्ट्रा कव्हरला चौकार कट करत असताना आपण बघितलं. बॅकवर्ड पॉइंटला चौकार. डाऊन दी ग्राउंड षटकार आलाय. फ्री टॉन. फ्रीटला पाठवलंय. जबरदस्त ताणून दिलाय केतनने आणि बॉल डाऊन दी ग्राउंड सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक मोठा षटकार. षटक संपन्न होत आहे. 2 धावा फलकावरती आपण पाहत आहोत त्या
47 धावा, 66 धावांना चेस करत असताना टीम वडूनवगर. तीस धावांचं मोठं षटक. प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिली बॅटिंग करणाऱ्या केतन पाटील, राहुल चौगुलेच्या टीम वडूनवगर साठी. आणि आता उर्वरित 19 धावांची अजूनही गरज आहे. बॉल बाकी असताना 21, बिकॉज 3 बॉलची पॅनल्टी देखील आहे. जर आपण उपस्थित राहिला नाही तर मात्र तुम्हाला बॉलची पॅनल्टी आहे. ही महत्वपूर्ण सूचना मी करत आहोत, बिकॉज या स्पर्धेचे नियम आहेत जे फार कठोर आहेत. आणि जर तुम्हाला 6 ओव्हरची मॅच खेळायची आहे तर तुम्ही योग्य त्या वेळेवरती येणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी 6 ओव्हरच्या मॅचेस आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि तुम्ही जर वेळेचं उल्लंघन कराल तर तुम्हाला रनची नाही बॉलची पॅनल्टी आम्ही देणार आहोत. बघा, मॅनेजमेंट टीमला कोणत्याही संघाला पॅनल्टी द्यायची नसते, पण जर तुम्ही नियमांचं उल्लंघन कराल तर त्या गोष्टी तिथे इम्प्लिमेंट केल्या जातात. खासदार चषकामध्ये पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जय हनुमान आणि जय भोलेनाथ सरवली या क्रिकेट संघाच्या वतीने. जबरदस्त आयोजन, पहिल्या दिवसाची मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती, त्यांच्या उपस्थितीत आपण उद्घाटन सोहळा पार पडला आणि या स्पर्धेची सुरुवात केली. पहिला सामना, 21 बॉल 19 धावांची गरज. अक्रॉस द बॅट, ऑप्शनचा बाहेरचा बॉल खेचून मारायचा होता. गोलंदाज आपल्याला साहिल पाहायला मिळतात. तिसरा फ्रेश बॉलर आलेला आहे. पहिल्या दोन्ही गोलंदाजांना मार पडलाय आणि कॅप्टनला आता तिसऱ्या गोलंदाजाला वापरावं लागलंय. राहुल चौगुले 10 धावांवरती नाबाद आहेत. फुल टॉस आहे, सॉफ्ट हँड खेळला समोर. फुल फेस ऑफ द बॅट, मिड ऑनला चेस करून बॉल लॉंग ऑन कडे सिंगल धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर झोन 48 आणि पाहिजे 18 धावा. बॉल बाकी असताना 19 बॉल 18 धावांची मॅच मध्ये गरज आहे. एक महत्त्वाची सूचना सर्व टीम्स पर्यंत मी पोहोचवतोय की बघा, जे लॉट वरती जो टाइम देण्यात आला त्याचप्रमाणे मॅचेस होणार आहेत. ऍडजस्टमेंट कोणासाठीच नाहीये. यात नंतर पिंपलनेर भावाले बी आणि त्यानंतर श्री गणेश भरोडी अलिमगर बी आणि त्यानंतर चौथा हिरवा मानकोली आणि शेळूमाता वळ. पहिल्या फेरीतील सर्व सामने हे सिक्वेन्स मध्येच होणार आहेत. सॉफ्ट हँडने खेळला, बॅटचा फ्लो फक्त थांबवला होता, ढकलून काढायचं होतं, सिंगल डबल कडे ते जायचं होतं पण नाही. आता पॅव्हलन कडे चाललाय. केतनने जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये. 36 धावांची स्फोटक इनिंग त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. पावपलेला त्याने फोडलं होतं, स्टार्ट करून दिलाय आणि 66च्या चेस मध्ये फाउंडेशन पक्क केलंय टीम वडूनवगरचा. धक्का पहिला बसलाय. धावा फलकावरती 48. गिरीश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतोय. बॉल आणि बाकी आहेत या मॅच मधले 18 आणि 18 बॉल मध्ये धावा देखील पाहिजेत. 18 रन बॉल इक्वेशन आहे आणि गावदेवी लाखिवलीला एकमात्र गोष्ट करायची, केतनची विकेट मिळालेली आहे आणि तुम्हाला 2-3 विकेट घ्याव्या लागतील. धावासंख्येला फुल स्टॉप लावावा लागेल. जेव्हा बॅटिंग करणाऱ्या वडूनवगरच्या बॅटर्सला एक धावेसाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा प्रेशर हा शब्द मॅच मध्ये येईल आणि एका शब्दावरती तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता, तो म्हणजे प्रेशर. त्यासाठी अगोदर तुम्हाला विकेट आणि डॉट बॉल टाकायचे. हो, बॅट स्विंग जबरदस्त होता पण आतली कडा शॉर्ट लेग मध्ये बॉल आलेला आहे. एक धाव, सिंगल धावसंख्या पुढे आपण पाहतोय 49. 49 17 बॉल आणि 17 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. सेट बॅटर राहुल चौगुलेवरती जबाबदारी आता असेल केतनच्या विकेट नंतर. लिमिटेड ओव्हर मध्ये आपण म्हणतो की विकेट पडल्यानंतर तितकासा इम्पॅक्ट पडत नाही, पण एका संघाकडे जेव्हा 3-4 फक्त बॅटर्स असतात जे महत्वपूर्ण बॅटर्स असतात आणि त्यांच्या विकेट नंतर इम्पॅक्ट पडतो आणि तो पाडायचा असेल तर आता लाखिवलीच्या बॉलर्सला विकेट काढायचा आहे. लॅप स्वीपचा आता प्रयत्न अपील होती गोलंदाजाकडून, मात्र अंपायरने फेटाळली आहे. शॉर्ट्स कडे बॉल आहे, सिंगल लेग बायची. एका धावेने धावसंख्या 50 ला टच करते टीम वडूनवगरचं सांघिक गर्दश शतक. उर्वरित अजूनही 16 धावांची गरज आहे. बॉल देखील बाकी आहेत ते 16 बॉल मध्ये 16 धावांची गरज. आकर्षक अशा पेंटिंग्स तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. मी प्रिन्स मूवीजच्या आमच्या कॅमेरामॅनला जरूर सांगेन या ओव्हर नंतर त्या पेंटिंग्स देखील आपण तुमच्या समोर आणू. खास करून या स्पर्धेसाठी अल्पेश दादा त्या चित्रित करण्यात आलेल्या समोरच्या वॉल वरती. उडवलाय बॉल स्लॉट मध्ये, तो आम्ही सॅमिंग काऊ फेसला पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर चौकार.
खेळ त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय त्या चित्रीकरणामध्ये. हवे त्या बॉल फाईन लेगने अटेम्प्ट केलाय, चांगली कॅच, विकेट. स्वीटशीटचा प्रयत्न होता, फुल टॉस देखील होता, रेंज मध्ये बॉल होता, पण मात्र तो बॅट वरती आला नाही. अंपायरचा सिग्नल नो बॉल आला आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या सध्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले पुढे ती 55 धावा. फुल लेन बॉल जरूर आपण बघितला, पायावरती लेगबाईचा सिग्नल आहे आणि एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 56 वरती. 66चा चेस आहे आणि अजून या मॅच मध्ये 10 धावांची गरज. ब्लाइंड स्ट्रोक आलाय, चेंडूवरची नजर हटली होती बॅटरची, पण बॅटचा फ्लो सर्व काही सांगून देतोय. मिड विकेटला क्लिअर करणारा षटकार. पेंटिंग कडे जाऊ, मात्र सध्या हा सामना फक्त गरज आहे ती 4 धावांची. हवा तसा संघर्ष गावदेवी लाखिवलीच्या बॉलर्स कडून पाहायला मिळालाच नाही. सुरुवातीपासून वडून अवघरने, केतनने, राहुलने जो अटॅक केला त्या आक्रमणाला त्यांना सावरताच आलं नाही, प्रत्युत्तर देताच आलं नाही. जे सपासप केतन आणि राहुलने वार केले, पलटवार आलाच नाही तो लाखिवलीच्या बॉलर्स कडून आणि त्यामुळे 66 धावा चेस करत असताना फार मागे राहिले. ही मॅच संपल्याबरोबर नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे, प्रांशी 11 जय बजरंग बाबाले बी आणि न्यू एकविरा पिंपलनेर. स्वीट सीट कनेक्शन जुळलेलं आहे, बॉल निघालाय डीप मधून, थ्रो करतील आता फिल्डर. 2 धावा तर सहजरित्या. स्कोर इज लेवल, एका धावेची अजूनही गरज या मॅच मध्ये. कुस्तीमधून सरवली गावाला हायलाइट केलेलं आहे. नॅशनल गोल्ड मेडलिस्ट प्रणय राजू चौधरी याच गावचा सुपुत्र आहे. त्यासोबत दर्पण राजू चौधरी, हे दोघेही चौधरी ब्रदर्स. राजू चौधरी यांचे चिरंजीव याच गावाला बिलॉंग करतात आणि कुस्ती मल्लविद्यामध्ये जबरदस्त ज्यांनी काम करत असताना फार कमी वयामध्ये या गावाला हायलाइट केलं. नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि वेट लिफ्टिंग मधून याच गावची कन्या कुमारी सानवी चौधरी, हिचंही भरभरून आपण कौतुक करायला हवं. आगरी तरुण आता कुठेही कमी नाहीये, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो आणि क्रीडा क्षेत्रामध्ये खास करून गगन भरारी या प्रणय राजू चौधरी असतील, कुमार दर्पण राजू चौधरी असतील आणि कुमारी सानवी चौधरी असतील आणि त्यांना खऱ्या अर्थानं समर्पित. आणि त्यासोबत हर्षद प्रवीण चौधरी यांचे आपण कौतुक करू. ते देखील कुस्तीमधून नाविन्यपूर्ण यश मिळवत असताना पाहायला मिळालेले आहेत. त्या बाजूला क्रिकेट या खेळाचं चित्रीकरण, क्रिकेट या प्रत्येकाचा आवडीचा खेळ. इंग्लंडने जरी या खेळाला जन्म दिला असला तरी भारतीय उपखंडात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात कोणता खेळ खेळला जात असेल तो क्रिकेट आहे. डायरेक्ट हिटला मॅच कायम असेल, हुकलंय, 1 धाव आली आहे, मॅच संपली. अभिनंदन टीम वडू नवघर
66 धावा चेस डाऊन करण्यात आल्या. 8 विकेट राखून आपलं अभिनंदन. हार्ड लक गावदेवी लाखिवली. आपण पार्टिसिपेट केलं त्याबद्दल जय हनुमान आणि जय भोलेनाथ सरवली यांच्या वतीने खासदार चषकाच्या वतीने आपलं आभार. आपण वळूयात या मॅचचा पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. सामनावीरचा पुरस्कार. थँक्यू हर्षल दादा. केतन पाटील फ्लाइंग स्टार्ट. जबरदस्त बॅटिंग त्याने केली. 10 बॉल मध्ये 3 षटकार आणि 4 चौकारांच्या जोरावरती 36 धावा बनवणारा या संघाचा वडूनवगरचा सलामीवीर केतन पाटील मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना देखील एक विकेट त्याने घेतलेली आहे. आपण जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे आणि याच गावचा आवाज आपल्या हक्काचा विशालजी पाटील यांच्याकडे. लाखिवलीच्या कॅप्टनला विनंती, आपण लवकरात लवकर मॅनेजमेंट टीमशी संपर्क साधा. गावदेवी लाखिवली. चला विनंती असेल बाबाले बी टीम आपण उतरायचं ग्राउंड मध्ये आणि क्विकली फिल्डिंग सेट करायची आहे. दीपेश दादा ठाकूर दादांनी पुरस्कृत केलेला संघ आज भावाले बी टीम प्रांशी 11 या नावाने खेळणार आहे. आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. केतन पाटील आपण यायचं. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली केतन पाटीलचे. भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर वन ऑफ द ग्रेट बॅटर आणि त्याची क्षमता असताना पुन्हा एकदा दाखवली. एक जबरदस्त खेळली केतन पाटीलचे आणि तोच ठरला सामन्याचा सामनावीर. केतन आपण यायचं. केतनला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. थँक्यू डीजे. थँक्यू. आणि केतनने सांगितलं केतन पाटील आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. ही ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय सविता संदेश पाटील यांचा स्मरणार्थ श्रीमान उमेश गुरुनाथ म्हात्रे साहेबांच्या वतीने ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्ड झालेली आहे. गंगारामजी चौधरी साहेबांच्या शुभरची ट्रॉफी पण केतन पाटीलला देत आहोत. आणि अतुल आपण यायचं. वेल प्लेड केतन पाटील. आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. आता ऑन गोईंग मॅच कडे वळूया. आणखीन एक मोठी बॅटल आपल्याला